ती फक्त घर सांभाळणारी नाही, ती स्वप्नांना पंख देणारी आहे. ती हार मानत नाही, ती प्रत्येक संकटावर मात करते. कारण ती आहे एक प्रेरणादायी महिला. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन विचार घेऊन आलेली आहे आणि असे विचार ते प्रत्येक महिलेला नक्कीच प्रेरणादायक ठरतील. चला तर मग आपण सुरू करूया नवीन विचारांना. प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख निर्माण करावी. नमस्कार, आज मी प्रत्येक त्या महिलेसाठी बोलणार आहे जिच्या मनात अनेक स्वप्न आहेत, पण ती परिस्थिती, जबाबदाऱ्या किंवा भीतीमुळे मागे राहिली आहे. सर्वप्रथम प्रत्येक महिलेला एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही फक्त कोणाची मुलगी, पत्नी, सून किंवा आई नाही. तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख असलेली व्यक्ती आहात. तुमच्यामध्ये अपार ताकद आहे. फक्त त्या ताकदीवर विश्वास ठेवण्याची मात्र खूप गरज आहे. समजले का मैत्रिणींनो? आपल्या समाजात अनेक महिला घरात भरपूर काही कामं करतात. पहाटेपासून रात्रीपर्यंत त्या कुटुंबासाठी झटत असतात, पण दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी वेळ काढायला विसरतात. स्वतःची स्वप्न बाजूला ठेवतात. पण आता वेळ बदलत आहे. प्रत्येक महिलेने स्वतःलाही महत्त्व दिले पाहिजे. यशस्वी होण्यासाठी मोठे शहर, खूप पैसा किंवा मोठी ओळख असणे आवश्यक नाही. आवश्यक काय आहे? ती जिद्द, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास. मी सुद्धा तुमच्यासारखीच एक सामान्य महिला आहे. माझ्याही आयुष्यात अनेक अडचणी आल्या. अनेक वेळा वाटले की आता थांबावं, पण मनाने सांगितले एकदा तरी स्वतःसाठी जगून बघ. म्हणून आज मी हा प्रवास सुरू केला आहे. कारण माझा विश्वास आहे की वय कधीच स्वप्नांच्या आड येत नाही. लक्षात ठेवा मैत्रिणींनो. तुम्हाला शिवणकाम आवडत असेल, स्वयंपाक आवडत असेल, नृत्य, गायन, चित्रकला, शेती व्यवसाय किंवा कोणतीही कला आवडत असेल, ती जगासमोर आणा. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला संधी मिळत आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करून अनेक महिला मागे राहतात. पण लक्षात ठेवा, लोक काही दिवस बोलतील, नंतर तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. अपयश झालं तरी घाबरू नका. अपयश आलं तरी घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, तर ती शिकण्याची संधी असते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयश हे अनुभवले असते. म्हणून कधीही हार मानायची नसते. दररोज स्वतःसाठी एक छोटं पाऊल उचला. रोज काहीतरी नवीन शिका, पुस्तक वाचा, नवीन कौशल्य शिका, व्यायाम करा, सकारात्मक विचार करा आणि स्वतःवर प्रेम करा. घर सांभाळणारी महिला ही कमकुवत नसते, उलट ती सर्वात मजबूत असते. कारण ती अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू ठेवते. तुमच्या मुलांसाठी तुम्ही प्रेरणा बना. त्यांनी तुमच्याकडे पाहून शिकले पाहिजे की आपली आई ही कधीच हार मानत नाही. जर तुमच्या मनात एखादे स्वप्न असेल तर आजपासून त्यासाठी काम सुरू करा. परिपूर्ण वेळ कधीच येत नाही. सुरुवात केली की वेळ आपोआप तुमच्या बाजूने उभी राहते. प्रिय बहिणींनो, लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवणारी महिला कोणत्याही संकटावर मात करू शकते. आज स्वतःला एक वचन द्या. मी स्वतःवर विश्वास ठेवेन. मी माझी स्वप्न जपेन. मी शिकत राहीन. मी कधीही हार मानणार नाही आणि मी माझी स्वतःची ओळख निर्माण करेल. जर माझे हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करत असतील तर कृपया हा संदेश इतर महिलांपर्यंत पोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या महिलेच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण होऊ शकते. चला तर मग मैत्रिणींनो, अशाच नवीन नवीन विचार जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी अजून वेगवेगळे नवीन विचार तुमच्यासाठी आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.